नमस्कार मित्रांनो, आपण नारायण मूर्ती यांच्या जीवनचरित्राविषयी लेखिका रितू सिंग यांच्या पुस्तकाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर अनुवादिका आहेत विद्या अंबिके। तर चला जाणून घेऊया आपण नारायण मूर्ती यांच्या जीवनचरित्राविषयी। रयत जयंती, सौम्य राखाडी रंगाचा सूट, त्यावर उठून दिसणारा टाय, मध्ये मध्ये रुपेरी छटा असणारे व्यवस्थित मागे बसवलेले काळे केस, अतिशय साधा काळ्या फ्रेमचा चष्मा, ज्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व जास्तच अभ्यासू दिसत होतं। जमलेल्या गर्दीला व्यवस्थित पाहता यावं म्हणून ते हळूहळू एक पाऊल मागे आले। त्यांनी समाधानाने सर्वांकडे एक दृष्टिक्षेप टाकला। त्यांनी सर्वांनी मिळून बराच मोठा पल्ला गाठला असला तरी अजूनही बरंच काही करायचं आहे। पण आज त्यांच्या स्वप्नांचा 25वा वाढदिवस साजरा करण्याचा दिवस। कॅमेराचे पडणारे फ्लॅश, अभिनंदन करणारी, हस्तांदोलन करणारी, शुभेच्छांचा वर्षाव, या सर्वांमध्येच एक तरुण त्यांच्यासमोर आला। तो नक्कीच पत्रकार असावा। कानाला लावलेला ब्लूटूथ, गळ्यात कॅमेरा आणि शर्टला लावलेला मायक्रोफोन। अभिनंदन सर, आजचा दिवस म्हणजे खरोखरच तुमच्या आयुष्यातील, कंपनीच्या इतिहासातील एक सोनेरी पानच होय। थँक्यू यंगमॅन। पण सर, मला असं विचारावंसं वाटतं की या कार्यक्रमासाठी म्हैसूरच का निवडलं? म्हणजे बँगलोर जास्त चांगलं ठरलं नसतं का? म्हणजे जास्त मोठं शहर, जास्त लोक? हा कार्यक्रम इथे घेण्यामागे अनेक कारणं आहेत। पहिलं, आम्हाला युवकांबरोबरच हा कार्यक्रम साजरा करायचा होता। इन्फोसिसमध्ये सगळ्यात जास्त युवक आहेत, ते म्हणजे आमचे ट्रेनी जे म्हैसूरमध्ये आहेत। त्यापैकी 4000 लोक आज इथे उपस्थित आहेत। हे झालं पहिलं कारण। दुसरं कारण म्हणजे आम्ही आमच्या आर्थिक विश्लेषकांची वार्षिक बैठक घेत असतो। त्या सर्वांनी म्हैसूर पाहिलं नव्हतं। आणि तिसरं म्हणजे म्हैसूरला जागतिक पातळीवर स्थान मिळवून देण्यासाठी ही एक चांगली संधी होती। काल इथे अनेक TV चॅनल्स लोक उपस्थित होते। जवळजवळ सगळ्या US चॅनल्सने हा सोहळा कव्हर केला, दाखवला, ज्यामध्ये पर्यायाने म्हैसूरचा उल्लेख झाला। यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं। गेल्या 1000-2000 वर्षाच्या इतिहासात हे घडलं नव्हतं। म्हणूनच इथे हा कार्यक्रम घेणं चांगलं असं आम्हाला वाटलं। अच्छा, पण तरीही सर, म्हैसूरकडे दुर्लक्ष केलं गेलं असं मला म्हणायचं नाही। पण जेव्हापासून जागतिक शिक्षण केंद्र इथे आलंय, ते शिक्षण केंद्र म्हणजे एक प्रकारे शहरामध्ये वसलेले एक शहरच आहे। ते शहर स्वयंपूर्ण आहे। त्यामुळे इथले लोक म्हैसूरमधील बाकीच्या लोकांपासून विलग होतील, दूर जातील असं तुम्हाला वाटत नाही का? त्या पत्रकाराने विचारलं। नाही, खरं तर अजिबात नाही। कारण असे जवळजवळ 2000 इन्फोशियन्स आहेत जे या कॅम्पसमध्ये काम करतात, पण राहतात म्हैसूरमध्येच। या कॅम्पसमध्ये राहणारे लोक म्हणजे फक्त आमचे प्रशिक्षणार्थी आहेत, ज्यांना खूप मेहनत करावी लागते, खूप काम करावं लागतं। त्यांना सकाळी 7:30 वाजल्यापासून रात्री 8:30-9 वाजेपर्यंत कितीतरी असाइनमेंट्स असतात। त्यांना केस कापण्यासाठी सुद्धा बाहेर जायला वेळ नसतो। लक्षात घ्या, शहर खूप दूर आहे। या लोकांना कपडे धुवायला वेळ नसतो, म्हणून आम्ही त्यांना लॉन्ड्री सर्व्हिस इथेच उपलब्ध करून देतो। त्यांच्याकडे टूथपेस्ट सारख्या मूलभूत गोष्टींच्या खरेदीसाठी सुद्धा वेळ नसतो, म्हणून आम्ही इथेच त्यांना सुपरमार्केटची सुविधा उपलब्ध करून दिली। त्यांना मनोरंजनासाठी व खेळ खेळण्यासाठी शहरात जाणे इतका वेळ नसतो, म्हणून तशी सुविधा इथे दिली गेली। तरीही सुट्टीच्या दिवशी, वीकेंडला त्यांना शहरात जाण्याची मोकळीक आहेच आणि ते जातातही। पुढे संभाषणात त्या व्यक्तिमत्वाकडे म्हणजेच मूर्तीकडे वळले। त्यांची ध्येयदृष्टी, त्यांचा दृष्टिकोन याकडे वळलं। नारायण मूर्ती अगदी आनंदाने त्यांच्या कल्पना, इन्फोसिस समोरील आव्हान याबद्दल बोलत होते। मूल्यमापन ही पहिली गोष्ट। अखंडपणे आपली मूल्य कशी सांभाळावीत, उत्पादकता आणि ग्राहक वाढत असताना गुणवत्ता ही खात्रीपूर्वक राखता यायला हवी। आणि दुसरं म्हणजे जसजशी संघटना मोठी होत जाईल तसतसे चांगले प्रभावी कर्मचारी आपल्याकडे आणणे आणि त्यांना टिकवून ठेवणे हे महत्त्वाचे आहे। याशिवाय योग्य तो नफा मिळवणंही महत्त्वाचं आहे। कारण जसजसा विकास होत जातो, वाढ होत जाते, तसतशी फारशा परताव्याची अपेक्षा न करता खर्च करण्याची प्रवृत्ती तयार होते। त्यामुळे मग नफ्याचा आलेख खाली जायला लागतो। बाजारपेठेतील स्थान, गुणवत्ता राखण्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीत वैविध्य जपता आलं पाहिजे। आम्ही भारतात नंबर 1 आहोत
अव्वल स्थानावर आहोत. एक अतिशय आदरणीय नावारूपाला आलेली, अतिशय चांगलं व्यवस्थापन असलेली आणि उत्कृष्ट कर्मचारी वर्ग असणारी कंपनी. आम्ही ज्या बाजारपेठेत आहोत ती म्हणजे अमेरिका, युरोप आणि जपान. या बाजारपेठेत आपलं स्थान पहिल्या 5 मध्ये राखणं हे आमच्यासमोर असणारं आव्हान आहे. एकीकडे वेगवान प्रगती करत असताना नीतिमूल्यही जपणं हा लहान संघटनेचा आत्मा असतो. तोच आत्मा या भव्य संघटनेतही जपणं हे खरं तर सर्वात मोठं आव्हान आहे. भविष्याबद्दल बोलता बोलता त्यांचं मन आपोआपच भूतकाळात गेलं. सुरुवात कशी झाली? त्या काळी म्हैसूर एक छोटासा संत टापू होता. जरी कर्नाटकमधलं एक पर्यटन स्थळ म्हणून म्हैसूर प्रसिद्ध असलं तरी त्याकडे जगाचं लक्ष फारसं वेधलेलं नव्हतं. 1950च्या काळात फारसं माहिती नसलेलं हे शहर पण 1960च्या सुरुवातीला या म्हैसूरच्या मातीतल्या एका मुलाचं हळूहळू एका मोठ्या व्यक्तिमत्वात रूपांतर होत होतं, जे एका अनोख्या पद्धतीने जगावर राज्य करणार होतं. तो 1962मधला जून महिना होता. एक 16 वर्षाचा गंभीर चेहऱ्याचा नवयुवक म्हैसूर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभा होता. चेन्नईकडे नंतर मद्रासकडे जायला निघालेल्या ट्रेनकडे दुःखाने पाहत होता. एका खिडकीतून बरेचसे हात हालताना टाटा करताना दिसत होते. हळूहळू त्या रेल्वेच्या धुरात रेल्वेबरोबरच ते दिसेनासे झाले. ते सगळे निघून गेले होते. त्याचे मित्र, लहानपणीचे सखे सोबती आज नवीन आशा, अपेक्षा, उत्कंठा, आत्मविश्वास आणि उत्सुकतेने एका नवीन प्रवासाला निघून गेले. बालपण मागे टाकून विद्यापीठातील शिक्षणाच्या प्रवेशद्वारातून ते जीवनाच्या एका नवीन दालनात प्रवेश करणार होते. उसासा टोकून तो मुलगा तिथून निघणार एवढ्यात त्याचा विचार बदलला. तो प्लॅटफॉर्मवरच्या एका लोखंडी बाकावर जाऊन बसला. डोळे मिटलेले होते. लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टी, भूतकाळ डोळ्यासमोरून जात होता. त्याचं मन पुन्हा एकदा शाळेच्या दिवसांमध्ये गेलं. तो आणि त्याचे मित्र चामुंडा टेकडीजवळ दगडांच्या मंडपात अभ्यास करायचे. अंधार पडेपर्यंत अख्ख्या जगाबद्दल चर्चा करायचे. त्यांना जे जे माहिती होतं त्या सर्व गोष्टींवर वादविवाद चर्चा करायचे. अर्थात तेवढ्याच गंभीरपणे अभ्याससुद्धा करायचे. ते IITसाठी किंवा बाकीच्या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असत. IITला प्रवेश मिळवणं याकडे सगळ्यात मोठं आणि अंतिम ध्येय म्हणून बघितलं जायचं. जर तुम्ही IITला प्रवेश मिळवू शकलात तर तुमच्या आयुष्याचं कल्याण झालं. त्यावेळी अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करणं आजच्या वातावरणापेक्षा खूपच वेगळं असायचं. आज स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारी केंद्रे आहेत, जिथे वातानुकूलित क्लासरूममध्ये बसून खास नेमलेल्या तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन केलं जातं. पेपर्स काढले जातात. तुम्हाला हवी ती पुस्तकं तुमच्या निमतीला तयार असतात. त्यावेळी अशा कोणत्याही सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्या मुलाला आणि त्याच्या मित्रांना मार्गदर्शन करणारं कोणीही नव्हतं. कुठलीही विशेष पुस्तकं त्यांच्याकडे नव्हती. त्यांच्याकडे फक्त त्यांची बुद्धिमत्ता होती आणि वेळेला एकमेकांना मदत करणं एवढंच होतं. मदत करायला मात्र हा मुलगा नेहमी तयार असायचा. जिथे अवघड प्रश्न सोडवण्यासाठी त्याच्या मित्रांना खूप डोकेफोड करावी लागायची, तिथे हा मुलगा मात्र ते गणिताचे, भौतिकशास्त्राचे प्रश्न चुटकीसरशी सोडवायचा. एरवी शांत, लाजराबुजरा असणारा हा मुलगा पण शास्त्राचा विषय निघाला की त्याच्या डोळ्यात चमक यायची. तू हे करायला हवं होतं, तू हे करू शकला असतास. मित्रांच्या या शब्दामुळे तो भानावर आला. होय, आज तोही त्या ट्रेनमध्ये जाऊ शकला असता, कारण त्यानेही IIT कानपूरची प्रवेश परीक्षा दिली होती आणि त्या परीक्षेमध्ये 17वा आला होता. वर्गातला सर्वात हुशार मुलगा म्हणून तो ओळखला जात होता. त्याने परीक्षेसाठी मेहनतही घेतली होती. पण जेव्हा घरातल्यांनी भाडे खर्च कसा करणार हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी ठीक आहे असं विनम्र उत्तर दिलं. किती अभिमानाने त्यांनी येऊन आपल्या वडिलांना सांगितलं होतं, अण्णा मी परीक्षा पास झालो, मला IITला जायचंय. हे ऐकताना पेपर खाली ठेवतच वडिलांनी जेव्हा त्याच्याकडं पाहिलं तेव्हा त्याचा चेहरा उजळला होता. पण काही क्षणातच त्याचा चेहरा पडला. बाळा, मला तुझा अभिमान वाटतो, पण मला माफ कर, कारण मला तुझी फीज परवडणार नाही. तुला स्कॉलरशिप मिळते, पण ती त्या वर्षाची शेवटी मिळेल. आतून खूप वाईट वाटत होतं, पण वरवर शांत असल्याचं दाखवत या मुलाने होकारार्थी मान हलवली. त्याने विचार केला, त्याचे वडील एक शिक्षक होते. केवळ 250 रुपये पगारामध्ये बायको आणि 8 मुलं एवढं कुटुंब चालवत होते. खरं तर त्यांच्या आजीला धरून त्यांचं 11 जणांचं कुटुंब होतं.
आपल्या बहीण भावांना शिक्षणापासून वंचित ठेवून एकटंच स्वतः पुढे जाण्याची मागणी तो कशी करणार? त्या सर्वांच्या प्रेमामुळे आणि आधारामुळेच तो इतकी प्रगती करू शकला होता. त्याला कुटुंबीय हाच आधार होता, पाया होता. त्याला हेही माहीत होतं की त्याच्या सुखदुःखामध्ये चढ उतारात त्यांचे कुटुंबीयच नेहमी त्याच्याबरोबर असणार आहेत. बेटा, लक्षात ठेव, त्याचे वडील म्हणाले होते, फक्त तू आणि तूच तुझ्या जीवनात बदल घडवू शकतोस. कोणतीही संस्था नाही. तू जर हुशार असशील तर कोणत्याही कॉलेजमध्ये चमकशील. किती बरोबर बोलले. तंद्रीतून बाहेर येत तो बाकावरून उठला. अंगात एक नवीन उत्साह संचारला होता. आजूबाजूला नजर टाकली. पुढची ट्रेन आली होती आणि लोक रेटारेटी करीत पुढे जात होते. तो गर्दीचाच एक भाग बनून गेला होता. पण एक दिवस हाच मुलगा या गर्दीपासून वेगळा, असामान्य बनणार होता. आता तो रेल्वे स्टेशनमधून बाहेर पडला. त्याच्या चालण्यात एक नवी उमेद आली होती. हार्ड नट टू क्रॅक. नागावरा रामराव नारायण मूर्ती, जे आज NRNM किंवा इन्फोसिसचे निवृत्त अध्यक्ष म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म 20 ऑगस्ट 1946 रोजी म्हैसूरच्या एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील नागावरा रामराव हायस्कूलमध्ये जीवशास्त्र व गणित विषय शिकवायचे. नागावरा यांना 5 मुली आणि 3 मुलं होती. त्यांच्यापैकी नारायण मूर्ती हे 5वं अपत्य. वडिलांच्या तुटपुंज्या पगारामध्ये हे 11 जणांचं कुटुंब कसं बसं चालायचं. अर्थात नेहमीच पैशाची चणचण असायची. पण तरीही त्यांच्या वडिलांनी कधीही पैशाची हाव केली नाही. एक शिक्षक असल्यामुळे त्यांना शिक्षणाचं महत्त्व ठाऊक होतं. त्यामुळे त्यांनी मुलांना शिक्षण हे पैशापेक्षा श्रेष्ठ असतं अशी शिकवण देत अर्थपूर्ण जीवन जगायला शिकवलं. एक पिता म्हणून ते अत्यंत कडक शिस्तीचे होते. त्यांनी मुलांवर योग्य मूल्यांचे संस्कार केले. प्रामाणिकपणा, निस्वार्थीपणा आणि इतरांची काळजी घेणे या गोष्टी त्यांनी त्यांच्या मुलांना शिकवल्या. नागावरा रामराव यांची दर 3 वर्षांनी बदली होत असे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला स्थलांतर करावं लागत असे. या वारंवार होणाऱ्या बदल्यामुळे नारायण मूर्ती वेगवेगळ्या परिस्थितीशी जुळून घ्यायला तर शिकलेच, पण राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाच्या मुलांशी मैत्री करण्याची संधी त्यांना मिळाली. नागावरा यांनी इंग्रजी पुस्तकं वाचण्याची आवड होती. तीच सवय नारायण मूर्तीमध्ये उतरली आणि त्यांनी लहान वयातच शेक्सपियर वाचायला सुरुवात केली. वाचनाबरोबरच वडिलांची पाश्चिमात्य शास्त्रीय संगीताची आवडही नारायण मूर्तीमध्ये आली, ज्यांचा त्यांच्याकडे मोठा संग्रह आहे. मूर्तींची आई कन्नड माध्यमातून फक्त 5वीपर्यंत शिकलेली होती. जरी त्या फारशा शिकलेल्या नसल्या तरीही मुलांना चांगलं शिक्षण मिळणं किती महत्त्वाचं आहे त्यांना चांगलंच माहीत होतं. त्यांना तुटपुंज्या पगारातून एवढं मोठं कुटुंब मोठ्या काटकसरीनं चालवावं लागत असे. जळणासाठी लागणारा लाकडी भुसा जवळच्या दुकानातून घेणं महाग पडत असे. तो स्वस्तात मिळावा म्हणून त्या त्यांच्या मुलांना लांबच्या टिंबर डेपोमध्ये भुस्सा आणायला पाठवत. त्या परिस्थितीतून काटकसरीनं कसं राहावं हे नारायण मूर्तींना आपल्या आईकडून शिकायला मिळालं. तसेच एकमेकांची काळजी घेणं आणि कुठलीही गोष्ट सर्वांमध्ये वाटून घेणं ही मूल्ये ते आईकडून शिकले. आनंदात पण संघर्षात गेलेल्या बालपणाचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव पडला. या बालपणाचा त्यांच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. शाळेमध्ये मूर्ती एक हुशार आणि नेहमी पहिला येणाऱ्या विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना फक्त शिक्षणात रुची होती. विशेषतः शास्त्र आणि गणित हे विषय त्यांना फार आवडायचे. त्यांना त्या विषयाची चांगली समज होती. त्यामुळे त्यांच्या वर्गातील विद्यार्थीच नव्हे तर वरच्या वर्गातील विद्यार्थीसुद्धा त्यांना शंका विचारायला यायचे. अशा प्रकारे अध्यापनाची बीजं त्यांच्यामध्ये शालेय जीवनातच पेरली गेली. ते नेहमीच अतिशय कणखर होते. अगदी शाळेत असताना सुद्धा. एकदा शारदा विलास बॉईज हायस्कूलमध्ये शिकत असताना मूर्तींच्या वर्गात शिक्षक भूगोल शिकवत होते. ते नारळ हातात घेऊन त्यावरून मुलांना पृथ्वी संबंधी सांगत होते. पण मूर्ती मात्र बडबड करत होता, गप्पा मारत होता. शिक्षकांनी त्यांच्याकडे पाहिलं आणि नारायण शांत बस असं सांगितलं. तरीही मूर्तीचं बोलणं सुरूच होतं. तुला ऐकू येत नाही का नारायण? शिक्षकांनी पुन्हा एकदा बजावलं. तरीही मूर्तीचं बोलणं चालूच होतं. आता मात्र शिक्षक रागावले आणि त्यांनी त्यांच्या हातात असलेला नारळ मूर्तीच्या डोक्यात मारलं. तरीही मूर्तींची जीभ चालूच होती. शिक्षक खूपच संतापले आणि त्यांनी पुन्हा पुन्हा मूर्तींच्या डोक्यावर त्या नारळाने मारले. त्या नारळाचं काय झालं ते माहीत नाही, पण मूर्तीच्या डोक्याला मात्र काही झालं नाही. बालपणी, युवावस्थेत आणि प्रौढपणीसुद्धा नारायण मूर्तींनी आयुष्याचे प्रहारही त्याच हिमतीने झेलले. नशिबाने मेहरबानी करण्याची वाट न पाहता शालेय जीवनानंतर
मूर्तींनी प्राप्त परिस्थितीचा एक व्यावहारिक आढावा घेतला. त्यांच्या लक्षात आलं की घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना IIT कानपूरला जाणं शक्य नव्हतं. मग त्यांनी एक चांगली गोष्ट केली, ती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग म्हैसूर विद्यापीठाच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग कोर्ससाठी स्वतःचं नाव नोंदवलं. 1967 मध्ये त्यांनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन डिग्री मिळवली. या तिघांचा ग्रुप द 3 मस्केटियर्स, 3 सैनिक या नावाने ओळखला जात असे. विविध गोष्टींमध्ये रस घेणारे मूर्ती हे हिंदी फिल्म अभिनेते व गायक KL सहगल यांचेही फॅन होते. सप्टेंबर हा त्यांचा आवडता चित्रपट होता. त्यांना नंबर्स आणि तंत्रज्ञानाशी खेळायला, त्यात वेगवेगळे प्रयोग करायला खूप आवडत असे. ते हायड्रोक्लिक पॉवर प्लॅन्टमध्ये इंजिनियर होण्याची स्वप्न बघायचे. त्या काळी हायड्रोलिक पॉवर प्लॅन्टला जवाहरलाल नेहरू आधुनिक भारताची मंदिरे असं संबोधायचे. त्यांना हे खूप आवडायचं की हे प्लॅन्ट्स प्रदूषणरहित आणि सुंदर स्वच्छ वातावरणात वसलेले असायचे. एक इलेक्ट्रिकल इंजिनियर बनणं आणि मोठमोठे जनरेटर्स बनवणं फार मोठं काम समजलं जायचं. मूर्ती हे अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी असल्यामुळे बऱ्याच जणांनी त्यांना शिक्षण पुढे चालू ठेवण्याचा सल्ला दिला. मूर्तींनाही हे माहीत होतं की आरक्षण प्रणालीमुळे त्यांना कर्नाटकमध्ये नोकरी मिळवणं तितकंसं सोपं नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचा नोकरीचा निर्णय थोडासा पुढे ढकलून तोपर्यंत मास्टर डिग्रीसाठी नाव नोंदवलं. यावेळी मात्र M.Tech.साठी मूर्तींनी IIT कानपूरला प्रवेश घेतला आणि त्यांना शिष्यवृत्तीही मिळाली. IIT कानपूरला त्यांनी प्रथमच कॉम्प्युटर पाहिला. 1967 ते 1969 ही 2 वर्षे मूर्ती IITला होते. त्या 2 वर्षात त्यांनी कॉम्प्युटर आणि त्यांच्या ॲप्लिकेशन्सचा सखोल अभ्यास केला. निवड: नारायण मूर्तींनी करिअरचा एक वेगळा मार्ग निवडला. वेगळा कारण त्या काळी भारत ब्रेन ड्रेनच्या समस्येला सामोरा जात होता. त्यांना परदेशातील नोकरीच्या अतिशय चांगल्या संधी आल्या होत्या. पण नारायण मूर्ती त्या आमिषाला बळी पडले नाहीत आणि त्यांनी सरकारी नोकरीचा पर्यायही स्वीकारला नाही. खरं म्हणजे त्यांची निवड ही त्यांच्या जीवनात त्यांच्यावर पडलेल्या विविध प्रभावांचा परिणाम होती, विशेषतः शालेय जीवनातील. विशेष म्हणजे नारायण मूर्तीवर त्यांच्याच नावाच्या माणसांचा जास्त प्रभाव पडला. एक म्हणजे नारायण आणि दुसरे म्हणजे मूर्ती. श्री मूर्ती म्हणतात, मला काही महान शिक्षक लाभले. मी जेव्हा 1959 ते 1961 दरम्यान शारदा विलास हायस्कूलमध्ये होतो तेव्हा मला KV नारायण नावाचे मुख्याध्यापक होते. त्यांचं व्यक्तिमत्व असामान्य होतं. त्यांच्या सगळ्याच विद्यार्थ्यांवर खोलवर प्रभाव पडायचा. पुढे जीवनाच्या विविध टप्प्यांवर वेगवेगळे प्राध्यापक माझ्या जीवनात आले, ज्यांनी मला खूप प्रभावित केलं. उदाहरणार्थ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग म्हैसूर येथे डॉक्टर N. कृष्णामूर्ती नावाचे प्राध्यापक होते. ते एक सिव्हिल इंजिनियर होते. ते पहिले शिक्षक होते ज्यांनी आम्हाला भारताबाहेर काय घडतंय याविषयी सांगितलं. त्यांच्यामुळे आम्हाला न्यूयॉर्क, लंडन अशा शहराबद्दल समजलं. अशा प्रकारे म्हैसूर विद्यापीठातून बॅचलर डिग्री घेऊन आणि IIT कानपूरमधून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीची डिग्री घेतल्यानंतर मूर्तींनी उदयाला येणाऱ्या कॉम्प्युटर सायन्सच्या क्षेत्रात पाऊल ठेवण्याचं आव्हान स्वीकारलं. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, जे भारतातलं सर्वोत्तम बिझनेस स्कूल म्हणून ओळखलं जातं, तिथे मूर्ती चीफ सिस्टीम प्रोग्रॅमर या पदावर 1969 मध्ये रुजू झाले. तेही केवळ 800 रुपये पगारावर. IIMचे प्रोफेसर कृष्णय्या यांच्यामुळे मूर्तीने हे पद स्वीकारलं होतं. एकदा कृष्णय्या यांनी IIT कानपूरला भेट दिली तेव्हा मूर्ती तिथे शिकत होते. त्यांची झालेली भेट मूर्तींनी सुंदर शब्दात वर्णन केली आहे. 1968 मध्ये एका तेजस्वी रविवारच्या सकाळी मला एका USच्या प्रसिद्ध कॉम्प्युटर शास्त्रज्ञाच्या भेटीची संधी मिळाली. त्यावेळी ते विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या गटाशी चर्चा करत होते. ते संगणक क्षेत्रात ज्या नवीन रोमांचक घडामोडी होत आहेत त्यांच्याबद्दल आणि या घडामोडी आपलं भावी आयुष्य कशा बदलू शकतील याबद्दल सांगत होते आणि मी प्रभावित झालो. नाश्ता केल्यानंतर सरळ ग्रंथालयात गेलो आणि त्यांनी सुचविलेले 4-5 पेपर वाचले. संगणक विज्ञान म्हणजेच कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास करण्याचा निर्धार केला. आज जेव्हा मी मागे वळून त्या बैठकीकडे पाहतो तेव्हा मला आश्चर्य वाटतं की तरुण विद्यार्थ्यासमोर असणारा
आदर्श कशा प्रकारे त्यांचं भविष्य घडवत असतो. या अनुभवातून मला शिकायला मिळालं की कधीकधी अनपेक्षित स्रोतांद्वारे, घटनांद्वारे, संधीद्वारे नवीन दारे उघडू शकतात. आव्हानावर प्रेम करणाऱ्या मूर्तींसारख्या माणसासाठी IIM येथे नोकरी करणं हे निश्चितच एक मोठं आकर्षण होतं. कारण IIM हे हार्वर्ड अँड स्टॅनफोर्ड नंतरचं जगातलं तिसरं बिझनेस स्कूल होतं, जिथे मिनी कॉम्प्युटर इन्स्टॉल केला होता आणि विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी टाईम शेअरिंग सिस्टीम होती. म्हणजेच त्या सुंदर निर्मितीचा पूर्ण लाभ घेण्याची एक सोनेरी संधीच होती. मूर्ती त्यात इतके गुंतून गेले की दिवस रात्रीच्या सीमा ते पार विसरून गेले. 20-20 तास काम करणं तर त्यांच्यासाठी अगदी सामान्य होऊन गेलं होतं. अनेकदा तर ते पहाटे 3 वाजता घरी जात आणि 7 तासानंतर परत कामावर येत असत. ही एक इंजिनियर म्हणून मूर्तीच्या कौशल्याची पहिली कसोटी होती. प्राध्यापक कृष्णय्या यांच्या मार्गदर्शनाखाली रात्रंदिवस कठोर मेहनत करून त्यांनी पहिला भारतीय प्राथमिक संगणक बेसिक कॉम्प्युटर डिझाईन करण्यात आणि त्याचा उपयोग करण्यात मदत केली. जरी IIM मध्ये पगार कमी मिळत होता तरी या नोकरीने मूर्ती यांना संगणक क्षेत्रात काम करण्याची व त्यांचे या क्षेत्रातील ज्ञान तसेच अनुभव वाढवण्याची संधी प्रदान केली. IIM मध्ये नोकरी करण्याचा निर्णय हा सर्वात उत्तम निर्णय होता असं ते सांगतात. त्याच काळामध्ये मूर्तीचे राजकीय शिक्षणही आकार घेऊ लागले. कम्युनिस्ट मतप्रणालीच्या दिशेने त्यांचा कल होता. त्यांच्या मित्रांचा दावा होता की मूर्तींचा पगार कमी असल्यामुळे ते कम्युनिस्टांना पाठिंबा देत आहेत. एकदा का त्यांना चांगल्या पगाराची नोकरी लागली की मग ते कम्युनिस्टांना अजिबात पाठिंबा देणार नाहीत. मूर्तींना हा दावा चुकीचा ठरवायचा होता. त्याने हिंदुस्तान लिव्हरलीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला आणि त्यांची तिथे निवड झाली. पण मूर्तींनी ती नोकरी नाकारली. IIM मधल्या कमी पगाराच्या नोकरीसाठी ही चांगल्या पगाराची नोकरी नाकारून त्यांनी आपल्या मित्रांना चुकीचं सिद्ध केलं. IIM मधल्या या 3 वर्षांच्या कालावधीदरम्यान मूर्तींनी आपले संशोधन पत्र प्रकाशित केले, ज्याने त्यांना विविध कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर्स मिळवून दिल्या. त्यात एक ऑफर सेसा या फ्रेंच कंपनीकडून आली होती, जिथे पॅरिसमधल्या चार्ल्स दी गॉली या विमानतळावर संगणकीकृत मालवाहक हाताळणी यंत्रणा बसवण्याच्या एका मोठ्या प्रकल्पावर काम करायचं होतं. या ऑफरमध्ये 2 आकर्षणं होती. ते काम करणं स्वतःमध्ये एक आव्हान होतं. 1970च्या सुरुवातीला फ्रान्स हा एका डाव्या विचारसरणीचा देश होता. समाजवादी वातावरणामध्ये वाढल्यामुळे त्यांचा तिकडे कल होता. त्यांनी विद्यार्थी कार्यकर्ता म्हणून बराच वेळ दिला होता. ही संधी दवडण्यासाठी नव्हती. त्यामुळे 1972 मध्ये मूर्ती सेसामध्ये रुजू होण्यासाठी पॅरिसला रवाना झाले. पॅरिस एक महत्त्वाचा टप्पा. मूर्ती आपल्या पॅरिसमधील वास्तव्याबद्दलचे वर्णन पुढील शब्दात करतात. माझी पॅरिसमधील वर्ष सर्वात जास्त प्रभावशाली होती. माझ्या पॅरिसमधल्या वर्षांनी माझ्या जीवनावर सर्वात जास्त प्रभाव टाकला. मी तिथे निरीक्षण केलं की पाश्चिमात्य देश अगदी समाजवादी देशांनाही हे समजलं आहे की संपत्ती वितरण करण्याआधी प्रथम ती निर्माण करावी लागते. मला तिथे जाणवलं की आपण भारतात ज्याला समाजवाद म्हणतो त्याला काहीच अर्थ नाही. आपण भारतात कम्युनिझमला ज्या अर्थाने घेतो, ट्रीट करतो, तो खऱ्या अर्थाने कम्युनिझमपासून पूर्णपणे वेगळा आहे. आपण गरिबी वितरित करू शकत नाही. पॅरिसमध्ये मूर्तीच्या डोळ्यासमोर भांडवलवादी युरोप उपभोगत असलेली समृद्धी दिसू लागली, ज्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या समजेविषयी त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. मला समजलं की अगदी कट्टर कम्युनिस्टसुद्धा यावर विश्वास ठेवतात की प्रत्येकाने कष्ट करायलाच हवेत. खाजगी सेक्टर आणि संपत्ती निर्माण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गरिबी वितरित करण्यापेक्षा संपत्ती निर्माण करण्यासाठी अधिकाधिक लोकांना प्रेरित करणं हा आहे. तथापि ही समज खोलवर मुरण्यासाठी थोडासा वेळ आणि आणखी काहीतरी लागलं. सेसा मध्ये मूर्तीने IIM सारखंच उत्साहानं आणि स्फूर्तीने काम केलं. 1974 मध्ये चार्ल्स डी गॉली विमानतळाचा प्रकल्प पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा मूर्ती नवीन बदलासाठी सज्ज झाले. त्यानंतर मनाने अजूनही समाजवादी असणाऱ्या मूर्तींनी आपल्याजवळील सर्व शिल्लक दान म्हणून देऊन टाकली
आणि आपले सामान घेऊन जमीन मार्गे भारताकडे निघाले, या उद्देशाने की रस्त्यात येणाऱ्या सर्व साम्यवादी देशांना भेटी देता येतील. ते दिवस म्हणजे मूर्तीच्या आठवणीतले शांततेचे दिवस होते, तर सोव्हिएट युनियनचे वैभवशाली दिवस होते. आपल्यासारख्या विकसनशील देशामध्ये खरं तर अमेरिकेने भारतात स्टील प्लॅन्ट उभारायला नकार दिलेला असताना सोव्हिएट युनियन मात्र ते केले आणि समाजवादाला श्रेष्ठत्व प्राप्त करून दिले. संपत्तीचे समाजातील सर्व घटकांमध्ये समान वितरण झाले पाहिजे, हा समाजवादाचा पाया होता. हा प्रवास मूर्तीच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग बनला. त्यांना त्यात जे काही अनुभव आले त्यांनी मूर्तीवर प्रभाव टाकला. त्यांच्या स्वतःच्या शब्दात सांगायचं तर 1947मध्ये असा एक प्रसंग घडला जो माझ्या मनावर खोलवर कोरला गेला. स्थळ नीस, जुन्या युगोस्लाव्हिया, आत्ताचं सर्बिया, बल्गेरियाच्या सीमेवरचे एक छोटंसं शहर. मी पॅरिसकडून म्हैसूरकडे भटकत परतत होतो. एका दयाळू ड्रायव्हरने मला नीस रेल्वे स्टेशनला शनिवारी संध्याकाळी 9 वाजता सोडलं. तेव्हा रेस्टॉरंट्स बंद झाली होती. तसंच दुसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे बँकाही बंद होत्या. माझ्याकडे तेथील स्थानिक पैसे नसल्यामुळे मी काहीही खाऊ शकलो नाही. सोफिया एक्सप्रेस येईपर्यंत मी तिथेच रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलो. त्या कंपार्टमेंटमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी एवढेच प्रवासी होते. मी त्या मुलींशी फ्रेंचमध्ये संभाषण छेडले. ती मुलगी आयरन कर्टन म्हणजेच पोलादी पडद्यांच्या देशामध्ये राहताना भोगाव्या लागणाऱ्या वेदनेविषयी बोलत होती. तेवढ्यात एका पोलिसाने अतिशय असभ्यपणे आमच्या बोलण्यात व्यत्यय आणला. पोलादी पडद्याचे देश 1990पर्यंत रशियाच्या वर्चस्वाखाली असलेल्या देशांची पश्चिम सरहद्द. येथून व्यक्ती, ज्ञान वा संस्कृती पश्चिमेकडे जात नव्हती. मला नंतर समजलं की आम्ही बल्गेरियाच्या साम्यवादी गव्हर्नमेंटवर टीका करत आहोत असं समजून त्या तरुणाने पोलिसांना बोलावलं होतं. त्या मुलीला बाहेर काढलं गेलं व माझं सामान जप्त केलं गेलं आणि मला प्लॅटफॉर्मवरून फरफटत नेऊन एका 8 बाय 8 फुटाच्या थंड फरशी असणाऱ्या आणि कोपऱ्यात छोटंसं छिद्र असणाऱ्या खोलीत टाकण्यात आलं. मी त्या कडक थंडीत अन्न पाण्याशिवाय जवळजवळ 72 तासापेक्षा जास्त वेळ त्या खोलीत होतो. मी बाहेरचं जग पुन्हा पाहू शकेन ही आशा सोडून दिली होती. पण दरवाजा उघडला आणि पुन्हा एकदा अतिशय असभ्यपणे मला ओढत फरफटत नेऊन एका मालवाहू ट्रेनमध्ये गार्डच्या खोलीत बंद करण्यात आलं. मला सांगितलं गेलं की मला 20 तासानंतर इस्तंबूल येथे पोहोचल्यानंतर सोडण्यात येईल. त्या गार्डचे शेवटचे शब्द अजूनही माझ्या कानात घुमत आहेत. तुम्ही भारत नावाच्या मैत्रीपूर्ण देशातून आहात म्हणून आम्ही तुम्हाला सोडून देत आहोत. इस्तंबूलपर्यंतचा प्रवास अतिशय एकाकी होता आणि मी अतिशय भुकेला होतो. या थंडीतल्या लांबलचक प्रवासाने मला माझ्या साम्यवादाबद्दलच्या धारणावर पुन्हा एकदा खोलवर विचार करायला भाग पाडले. गुरुवारच्या पहाटे 108 तासाच्या उपवासानंतर माझे डाव्या विचारसरणीचे आकर्षण पूर्णपणे पुसून गेले होते. मी शेवटी एका निर्णयापर्यंत आलो की समाजातील गरिबी दूर करण्यासाठी उद्योजकाद्वारे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करणे हाच एक व्यवहार्य उपाय आहे. अंतःकरणातून नेहमीच त्या बल्गेरियन गार्डला धन्यवाद देतो ज्याने माझे एका गोंधळलेल्या डाव्या मतप्रणालीच्या पुरस्कर्त्यातून एका कनवाळू पण निश्चयी भांडवलदारामध्ये रूपांतर केले. माझ्या चाकांना आता गती मिळाली होती. पुढे 6 वर्षांनंतर 1981मध्ये जी इन्फोसिसची स्थापना झाली त्यांची बीजं या घटनाक्रमामध्येच होती असं म्हणणं अतिशयोक्ती होणार नाही. अनुरूप नसलेला मुलगा. शरीर आणि मन नवीन क्षितिज काबीज करीत असताना हृदय आणि आत्मा कसे मागे सोडले जाऊ शकतील. मूर्तीची होणारी सहचारिणी सुधा त्यावेळी पुणे येथील टेल्को या कंपनीबरोबर काम करत होती. 19 ऑगस्ट 1950 रोजी जन्मलेली सुधा कुलकर्णी ही कर्नाटकमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी. तिचे वडील HR कुलकर्णी हे सरकारी इस्पितळात डॉक्टर होते. जेव्हा सुधाने हुबळी येथील BVR इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा त्यांच्या शहरातील इंजिनिअरिंग करणारी ती पहिली मुलगी होती. इंजिनिअरिंगच्या त्या 5 वर्षांमध्ये सुधाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं. मुलं नेहमीच तिच्या विरुद्ध असत आणि तिला त्रास देत. तिने सुट्टी घेतली तर तिला कोणीही नोट्स देणार नाही म्हणून ती एकही दिवस सुट्टी घेत नसे.
कॉलेजमध्ये यापूर्वी कोणतीही मुलगी नसल्यामुळे तिथे स्त्रियांसाठी प्रसाधनगृह नव्हते. तिला अनेकदा घरी पोहोचेपर्यंत अनेक तास यातनामय प्रतीक्षा करावी लागत असे. या सर्व अडचणी तिला खचवू शकल्या नाहीत. उलट या अडचणीमुळे सर्वात उत्तम कामगिरी करण्यासाठी ती प्रेरित झाली, जी तिने करून दाखवली. तिने 10च्या सत्रामध्ये सर्वोच्च गुण मिळवले. केवळ इथेच तिने स्वतःला सिद्ध केलं असं नाही, तर 1974मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IISc बँगलोर येथे M.Tech मध्येही ती पहिली आली. सुधाने जी परीक्षा दिली त्या परीक्षेत ती पहिली आली. त्यामुळे अर्थातच करिअरच्या बाबतीतही ती महत्त्वाकांक्षी होती. एक दिवस तिने पेपरमध्ये टेल्को कंपनीची नोकरीची जाहिरात पाहिली, ज्यामध्ये स्त्रियांनी अर्ज करू नयेत असा उल्लेख होता. टेल्को ही अवजड वाहनांचे उत्पादन करणारी टाटा कंपनी होती, जिथे तरुण इंजिनियर्सची भरती करायची होती. सुधाने अजिबात वेळ न दवडता त्यावेळचे टाटा ग्रुप ऑफ कंपनीजचे चेअरमॅन JRD टाटा यांना पत्र लिहिले. त्या पत्रात तिने सल्ला दिला होता की जर टेल्कोने तिला नोकरीवर घेतले नाही तर त्यात टेल्कोचे नुकसान होणार आहे, तिचे नाही. JRD टाटांनी तिला मुलाखतीसाठी बोलवलं आणि ते एवढे प्रभावित झाले की त्यांनी ताबडतोब कंपनीच्या धोरणामध्ये बदल करून या जोशपूर्ण तरुणीला नियुक्त केलं. टेल्कोमध्ये निवड झालेली पहिली महिला इंजिनियर बनून सुधाने इतिहास निर्माण केला. पुढची 8 वर्ष तिने टेल्कोमध्ये काम केलं. दरम्यान तरुण नारायण मूर्ती त्या बल्गेरियाच्या अनुभवातून स्वतःला सावरत भारतात परतले होते. भारतात परतल्यावर भारतातील परिस्थिती अतिशय उदासवाणी होती. त्या काळच्या भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती आणि खास करून व्यवसायासाठी तर परिस्थिती अगदीच प्रतिकूल होती. पण या परिस्थितीला न जुमानता उद्योजक बनण्याचा आणि संपत्ती मिळवण्याचा निर्धार मूर्तींनी केला होता. 1975मध्ये मूर्ती यांनी त्यांच्या कॉलेजमधील प्राध्यापकाबरोबर सिस्टीम रिसर्च इन्स्टिट्यूट SRI सुरू केली. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनचा वापर करून विमानतळावरील मालवाहू हाताळणी प्रणालीची क्षमता वाढवणे हा या संस्थेचा उद्देश होता. हे सॉफ्टवेअर रस्त्याच्या सुविधा तसेच वीज, पाणी इत्यादी सुधारण्यासाठी वापरलं जाऊ शकणार होतं. पण SRIला त्यांच्या या ॲप्लिकेशनसाठी ग्राहक मिळू शकले नाहीत. मूर्ती आणि सुधा यांची भेट पुण्यामध्ये झाली, जिथे ती टेल्कोमध्ये काम करत होती. सुधाला वाचनाची आवड होती, त्यामुळे तिचे एक सहकारी प्रसन्न तिला अनेकदा पुस्तकं वाचायला देत असत. त्यातील अनेक पुस्तकांवर तिला मूर्ती असं नाव लिहिलेलं आढळलं. त्याबाबत विचारल्यावर प्रसन्नने मूर्तीबद्दल आणि त्यांच्या वाचनाच्या आवडीबद्दल सांगितलं. मूर्तींना न पाहता सुधाच्या मनात त्यांच्याविषयी एक प्रतिमा तयार झाली. पण मूर्तींना प्रत्यक्षात भेटल्यावर त्यांच्या मनातील असणारी प्रतिमा अगदीच उलट असल्याचे सिद्ध झालं. लगेचच काही काळानंतर मूर्तींनी तिला जेवणाचं आमंत्रण दिलं. सुधाला आश्चर्य वाटलं, कारण तिला ते लाजाळू आणि अंतर्मुख वाटले होते. ते खूपच घाई करतायत असं वाटून तिने नकार दिला. पण इच्छा तिथे मार्ग या उक्तीप्रमाणे सुधा डिनरसाठी ग्रीनफील्ड हॉटेलवर यायला तयार होईपर्यंत मूर्तींनी हार मानली नाही. हळूहळू त्यांना समजलं की त्यांच्यात बऱ्याच गोष्टी आवडीनिवडी समान होत्या. मग त्यांची मैत्री वाढू लागली. मूर्तीचे राहणीमान अगदी साधे असूनही ते सुधाला आवडू लागले. मूर्तीच्या त्यांच्या क्षेत्रात असणारं कौशल्य, त्यांच्या कल्पना, दृष्टिकोन आणि त्यांचा आत्मविश्वास या गोष्टीमुळे सुधा त्यांच्याकडे आकर्षित झाल्या. मूर्तींना सुधामधील सकारात्मक दृष्टिकोन आणि गरिबांविषयी असणारी सहानुभूती या गोष्टी आवडल्या. मूर्तींचे परदेशातील अनुभव आणि त्यांनी वाचलेली पुस्तके याविषयी ते दोघं तासनतास बोलत असत. सुधाचे मित्र तिला मूर्तींविषयी चिडवत असत, पण मूर्तींनी तिला विचारेपर्यंत ती ते नाकबूल करत असे. एक दिवस त्यांनी तो प्रश्न विचारला. सुधाच्या भाषेत प्रस्ताव काहीसा असा होता, माझी उंची 5.4 आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही श्रीमंत होऊ शकणार नाही. मी तुम्हाला कधीही श्रीमंती देऊ शकणार नाही. तुम्ही सुंदर, तेजस्वी आणि बुद्धिमान आहात. तुम्हाला हवं ते मिळवू शकेल, पण तरीही तुम्ही माझ्याशी लग्न कराल का? होऊ घातलेल्या पत्नीसाठी हे काही फारसे गुलाबी चित्र नव्हते, पण सुधाचे हृदय तितकेच गुंतलेले असल्यामुळे तिने विचार करायला थोडासा वेळ मागितला. त्यानंतर अर्थातच तिला हा सर्व मामला
तिच्या पालकासमोर मांडावा लागला होता. ही काही सोपी गोष्ट नव्हती. सुधांच्या वडिलांना जाणून घ्यायचं होतं की मूर्ती उदरनिर्वाहासाठी काय करतात, ते किती कमवतात आणि भविष्यात त्यांचे काय प्लॅन्स आहेत. त्यांच्या या प्रतिक्रियेचा तिला अंदाज होताच आणि अंदाजाप्रमाणे त्यांनी मूर्तींना त्वरित नकार दिला. कारण मूर्ती एका अशा नवीन उद्योगात एक पार्टनर म्हणून काम करत होते, ज्या उद्योगाचे ऑर्डर बुक अक्षरशः रिकामे होते आणि ते सुधापेक्षाही कमी कमवत होते. अशा माणसाबरोबर आयुष्यभर सुधा कशी आनंदी राहू शकेल असे त्यांना वाटत होते. या उलट सुधाची आई मात्र या बाबतीत सकारात्मक होती. मुलगा त्यांच्याच राज्यातला, कर्नाटकातला होता, बुद्धिमानही होता आणि चांगल्या कुटुंबातला होता. थोडक्यात आनंदी लग्नासाठी लागणारं सर्व काही. बऱ्याच वादविवादानंतर सुधाचे पालक एका विशिष्ट दिवशी 10 वाजता भेटायला तयार झाले. पण ठरलेल्या वेळी मूर्ती आलेच नाहीत. जो माणूस दिलेली वेळ पाळू शकत नाही तो माझ्या मुलीची काळजी घेण्याच्या योग्यतेचा नाही, असं सुधांच्या वडिलांनी जाहीर करून टाकलं. बराच वेळ वाट पाहिली आणि दुपारी 12 वाजता जावई आले. त्यांनी लाल रंगाचा शर्ट घातला होता. माफ करा, मी मुंबईला एका कामासाठी गेलो होतो आणि ट्रॅफिक जाममध्ये अडकलो. माझ्या बजेटच्या बाहेर असतानाही मी टॅक्सीने आलो आहे. हां, असं म्हणत होणाऱ्या सासऱ्यांनी आपल्या भावना स्पष्ट केल्या. त्यानंतर त्यांनी मूर्तींना त्यांच्या भविष्यातील योजनाविषयी विचारलं. जेव्हा मूर्तींनी सांगितलं की त्यांना कम्युनिस्ट पार्टीत जायचं आहे आणि अनाथालय सुद्धा उघडायचं आहे, तेव्हा काहीच होऊ शकत नाही असं सुधाचे वडील म्हणाले आणि त्यांनी पहिली मीटिंग तिथेच संपवली. पण आत्तापर्यंत सुधाला हे कळून चुकलं होतं की तिला ज्याच्याबरोबर आयुष्य घालवायचं आहे असा जीवनाचा साथीदार तिला मिळाला आहे. तिने वडिलांना सांगितलं की त्यांच्या आशीर्वादाशिवाय ती मूर्तींशी लग्न करणार नाही. पण त्याच वेळी तिने हेही सांगितलं की मूर्तींशिवाय इतर कोणाशीही ती लग्न करणार नाही. मुलीचा स्वभाव चांगलाच जाणून असल्यामुळे मूर्तींनी एखादी नोकरी करावी या अटीवर ते तयार होतील असं सुधाच्या वडिलांनी सांगितलं. पण केवळ इतर कोणी सांगितलं म्हणून मी नोकरी करणार नाही असं मूर्तींनी स्पष्टपणे सांगितलं. अशा प्रकारे आयुष्यातल्या सर्वात महत्त्वाच्या 2 माणसांच्या हट्टाच्या कात्रीमध्ये सुधा सापडल्या. पुढे 2 वर्ष गोष्टी तशाच राहिल्या. दरम्यानच्या काळात मूर्ती आणि सुधा यांनी एकमेकांना भेटणं चालू ठेवलं. पुण्यातल्या जवळजवळ प्रत्येक रेस्टॉरंटला आणि चित्रपटगृहांना त्यांनी भेटी दिल्या. ते एक चायनीज रेस्टॉरंटमध्ये भेटत. तिथे केवळ 9 रुपयात ते खाऊ शकत असत. कित्येकदा ते डचमध्येही जात, पण बहुतांश वेळा सुधाच बिल देत असे, कारण त्या दोघांच्यात सुधाकडे स्थिर नोकरी होती. मूर्तींनी सांगितलं होतं की ते पैसे नंतर परत करतील आणि त्याप्रमाणे त्यांना किती पैसे परत करायचे आहेत याचा हिशोबही ठेवत असत. लग्न झाल्यानंतर तो हिशोब फाडून टाकला. SRI येथे 2 वर्ष संघर्ष केल्यानंतर ऑगस्ट 1977 मध्ये त्यांनी आपला पहिला औद्योगिक प्रकल्प सोडून ते मुंबई येथे पटनी कॉम्प्युटर सिस्टीम्स येथे जनरल मॅनेजर पदावर रुजू होणार होते. पण त्यापूर्वी त्यांनी सुधाशी लग्न करायचं होतं. मूर्तींना आता चांगली स्थिर नोकरी असल्यामुळे सुधाचे वडील तयार झाले. सुधाच्या बाबतीत शब्दामध्ये सांगायचे झाले तर 10 फेब्रुवारी 1978 रोजी बेंगलोर येथे मूर्ती यांच्या घरामध्ये फक्त दोघांच्या कुटुंबियाच्या उपस्थितीत हे लग्न झालं. मला माझी पहिली सिल्क साडी मिळाली. मूर्ती आणि मी प्रत्येकी 400 असा फक्त 800 रुपये लग्नाचा खर्च झाला. ते डच परंपरा पाळत होते. लग्नानंतर ते दोघे अमेरिकेला गेले, जिथे मूर्तींना ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आलं होतं. उत्साही प्रवासी असणारे सुधांनी त्यांना सोबत करीत मोजक्या सामानासह अमेरिकेचा दौरा केला, ज्यामध्ये 2 मनोरंजक अनुभवही मिळाले. तो काळ आठवताना त्या सांगतात की एकदा हार्लेमध्ये अंमली पदार्थाचा व्यापार करणारी समजून न्यूयॉर्क पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते आणि एकदा सुधांना पूर्ण रात्र ग्रँड कॅननच्या तळमजल्यावर एका म्हाताऱ्या जोडप्यांबरोबर काढावी लागली. तेव्हा संपर्क होऊ शकत नसल्यामुळे वेडेपिसे झालेल्या मूर्तींना तिला ठार मारले असेल किंवा तिचे अपहरण झाले असेल असं वाटत होतं. नवी सुरुवात. US हून आल्यानंतर मूर्ती आणि सुधा यांनी मुंबईला बांद्रा येथे आपलं पहिलं वहिलं घर थाटलं. सुधांना पुण्यातील टेल्कोची नोकरी सोडावी लागणार होती, पण टेल्को कंपनीला मात्र सुधासारख्या सक्षम कर्मचाऱ्याला जाऊ द्यायचं नव्हतं. म्हणून त्यांनी सुधांना त्यांच्या मुंबईच्या कार्यालयात नोकरीची ऑफर दिली. पटनीमध्ये मूर्ती सॉफ्टवेअर विभागाचे प्रमुख होते
आणि इथेच त्यांची त्यांच्या भावी इन्फोसिस पार्टनरशी म्हणजेच नंदन निलेकणी यांच्याशी भेट झाली. पटनी झपाट्याने वाढणारी कंपनी होती. नंदन निलेकणी हे IIT मुंबईचे इंजिनियर होते. त्यांनी पटनीमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता आणि त्यांना कंपनीने घेतलं होतं. मूर्तींना त्यांच्या कामाबद्दल असणाऱ्या जिद्दीमध्ये आणि नवीन कल्पनामध्ये सहभागी होणारा तरुण आवडला. लवकरच ते चांगले मित्र बनले आणि त्यांच्याप्रमाणेच त्या दोघांच्या पत्नी सुधा आणि रोहिणीही त्या काळी भारतातील सॉफ्टवेअर इंडस्ट्री प्रारंभावस्थेत होती. पण मूर्ती आणि निलकणीसारखे दूरदृष्टी असणारे लोक त्या क्षेत्रातील रोमांचक शक्यता पाहू शकत होते आणि पुढे असणाऱ्या नवीन शक्यता काबीज करण्यासाठी ते उत्सुक होते. पटनीमधील कामाने त्यांना सनराइज सॉफ्टवेअरमध्ये काम करण्याची संधी दिली, पण ती मूर्तीच्या मनात जी गती होती त्याप्रमाणे नव्हती किंवा उद्योजकतेचा किडा परत एकदा चावला होता. अनेकदा मूर्ती निलकणीशी सॉफ्टवेअर ॲप्लिकेशनच्या त्यांनी पाहिलेल्या संभावना काय आहेत व त्या प्रत्यक्षात कशा उतरवता येतील यावर चर्चा करत. निलेकणीसुद्धा या उद्योगाच्या संभावनेबद्दल मूर्ती इतकेच उत्साही होते. त्यांनाही पटनीमधील संतपणामुळे गुदमरल्यासारखे वाटायला लागले होते. पटनीमधील अजूनही काही समविचारी तरुण या चर्चेत सहभागी होऊ लागले होते, जे अशाच वेगळ्या वाटेने जाण्याच्या विचाराने पेटलेले होते. या गटामध्ये आता मूर्तीसहित 7 लोक होते, जे पटनीसारखा सुरक्षित स्वर्ग सोडून मागे पुढे न पाहता कॉम्प्युटर ॲप्लिकेशनच्या या नवीन जगात प्रवेश करण्यासाठी तयारीत होते. उत्कृष्ट सप्तक. जून 1981. पटनी कॉम्प्युटर्सच्या कॅन्टीनमध्ये भरभर जेवण उरकून हे मॅग्निफिसंट 7 एकत्र बसले होते. एका मोठ्या तेजस्वी कल्पनेने त्यांच्या मनाचा ताबा घेतल्यापासून त्यांनी तरी स्वतःला मॅग्निफिसंट 7 असं संबोधायला सुरुवात केली होती. मूर्ती आणि त्यांच्या 6 मित्रांनी एक अशी सॉफ्टवेअर कंपनी सुरू करायची ठरवली होती, जी परदेशी ग्राहकांसाठी सॉफ्टवेअर तयार करून देईल आणि त्यांना संगणक सेवा देऊ शकेल. त्या काळात कॉम्प्युटर परदेशातून आयात करायचं साधं कामही खूप मुश्किल समजलं जायचं. शिवाय या 7 जणांकडे त्यांच्या या व्यवसायात गुंतवण्यासाठी भांडवलही नव्हतं. पण तरीसुद्धा त्यांना खात्री होती की ते हे काम नक्कीच करू शकतील, कारण त्यांच्यापैकी प्रत्येकजण आपापल्या कामात निष्णात होता आणि त्यासाठी लागणारा योग्य तो अनुभवही त्यांच्याकडे होता. मित्रांनो, वेळ आलेली आहे. चला तर कार्याला सुरुवात करूया. मूर्तीने जाहीर केलं. तुला खात्री आहे? शिबूने विचारलं. कदाचित आपल्याला सर्व काही जरा स्थिर स्थावर होईपर्यंत थांबायला हवं. हातातल्या वस्तूंशी खेळत नंदन म्हणाला. हातात ग्लास घेऊन तो जणू काही क्रिस्टल बॉल असल्यासारखे त्याकडे निरखून बघत बघत क्रिसने तत्त्वज्ञान झाडायला सुरुवात केली. आत्ता क्षण ही सगळ्यात चांगली वेळ असते. कोणाला माहीत भविष्यात काय वाढून ठेवलंय. यार दिनेश, तू काहीच बोलला नाहीस, मूर्ती म्हणाले. आपल्याला घट्ट पाय रोवण्यासाठी पुरेसं भांडवल आणि इतर गोष्टींची आवश्यकता आहे असं मला वाटतं. याच्याशी मी सहमत आहे, अशोक उत्तरला. आपण तरुण आहोत. आता या ताणतणाव सहन करण्याची आपल्यामध्ये आणि आपल्या बायकांमध्ये क्षमता आहे. काही वर्षानंतर आपली जिद्द कमी होत जाईल. जिद्द कधीही कमी होणार नाही याची मला खात्री आहे, मूर्ती खुर्ची मागे सारत म्हणाले. कामावर परत जाण्याची वेळ झाली आहे. रात्री विचार करून उद्या यावर निर्णय घेऊया. रात्री अंथरुणावर पडल्यावर त्यांच्या खिडकीतून स्वच्छ चांदण्याने भरलेलं आकाश दिसत होतं. मूर्ती, तुमच्या मनात काय चाललंय? सुधाने विचारलं. मनात काय नाही. म्हणजे तुला कसं कळलं? मी तुमची बायको आहे, आठवतंय ना? आणि तसंही तुम्ही फार काळ आव आणू शकत नाही. खरं तर मूर्ती हा विषय काढण्याच्या संधीची वाटच पाहत होते आणि ती त्यांना मिळाली. दिवसभरात त्यांचं आणि त्यांच्या मित्राचं झालेलं बोलणं त्यांनी भराभरा सांगितलं. झालं तर आत्ताच, नाही तर कधीच नाही, हे मूर्तींना मनापासून पटलेलं होतं आणि ते उडी घ्यायला सज्ज होते. सुधा गांधीजींच्या या सल्ल्यावर मला पूर्ण विश्वास आहे. जो बदल तुम्हाला जगामध्ये व्हायला हवा असेल तो बदल प्रथम तुमच्यात आणा आणि मला तो बदल आत्ता लगेच घडवून आणायचा आहे. म्हणजे तुम्हाला पटनीमध्ये असणारी नोकरी सोडायची. सुधाने विचारलं. खरं तर हे प्रश्नापेक्षा विधानच होतं. आम्हाला ते करावंच लागेल. आमच्यापैकी 7 जणांना आम्ही असं अर्धवट काम करू शकणार नाही. आम्हाला आमचं सगळं सर्वस्व पणाला लावावं लागेल, मूर्ती उत्तरले. आणि आपल्याकडं फारसं काही नाही. कमीत कमी आपल्या दोघांकडे तरी. तुम्ही नोकरी सोडलीत तर मी एकटीच कमावणारी असेन.
त्यामध्ये आपल्या दोघांचं भागेल का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्यवसायासाठी लागणारं पुरेसं भांडवल तरी आपल्याकडे आहे का? सुरुवातीला आपल्याला काही रक्कम व्यवसाय सुरू करण्यासाठी लागेल, ज्यातून कमीत कमी आपण 1-2 कॉम्प्युटर्स खरेदी करू शकू. ऑफिसचा काही प्रश्न नाही, आपण घरातून काम सुरू करूया. किती? सुधाने विचारलं. काय? सुरुवात करण्यासाठी किती भांडवल लागेल? साधारण 10,000 रुपये पुरायला हवेत. सुधाकडे ही आवश्यक असणारी रक्कम तर नव्हती, पण अचानक त्यांना काहीतरी आठवलं. सुधांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या आईने त्यांना अचानक येणाऱ्या खर्चासाठी काही रकमेची बचत करण्याचा सल्ला दिला होता. खरं तर अशी काही वेळ येईल असं सुधाला कधीच वाटलं नव्हतं, पण तरीसुद्धा तिने आईचा सल्ला ऐकून दर महिन्यांचे खर्च भागवल्यानंतर जे उरलेले पैसे बाजूला ठेवले होते त्याबद्दल मात्र ती विसरून गेली होती. जेव्हा सुधांनी ते मोजले तेव्हा ते बरोबर तेवढेच होते, जेवढे त्यांच्या पतीला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणार होते. मूर्तींनी नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी नोकरी सोडण्याचा धोका पत्करणं कितपत योग्य आहे याबाबत सुधा जरी साशंक होत्या, तरीही त्यांनी आपल्या नवऱ्याला मदत करण्याचं ठरवलं आणि त्यांना 10,000 रुपये दिले. मात्र त्यांनी मूर्तींना एक आट घातली. हे काम करण्यासाठी मी तुम्हाला 3 वर्षाची मुदत देते. त्यानंतर मात्र जर हा व्यवसाय चालला नाही तर तुम्हाला परत मूळ पदावर यावं लागेल आणि पुन्हा एकदा नोकरी शोधावी लागेल. मान्य, मूर्ती म्हणाले आणि गुड नाईट म्हणून उशीवर डोकं टेकल्या मिनिटाभरातच गाढ झोपी गेले. खट्याळपणे हसत सुधांनी लाईट बंद केले व अंथरुणावर पाठ टेकवली. मूर्ती आणि त्यांच्या मित्रांनी 1980 सालच्या शेवटी राजीनामे दिले, पण कंपनी सोडण्यापूर्वी हाती घेतलेली कामं त्यांनी पूर्ण केली. एवढ्या सगळ्यांनी मिळून एकदम राजीनामा दिल्यामुळे अनेक अफवा पसरल्या, अनेक दोष आरोप झाले. साधारणपणे 2 दशकानंतर 2002 मध्ये पटनीचे संस्थापक नरेंद्र पटनी यांनी मूर्तीवर आरोप केला की मूर्तीने त्यांच्या मित्रांनी पटनीचे क्लायंट पळवले, पण पटनीचे कोणतेही क्लायंट आम्ही इन्फोसिसकडे आणले नाहीत, असं सांगून मूर्तीने नम्रपणे त्यांचा आरोप फेटाळला. 2 जुलै 1981 मध्ये मूर्ती आणि त्यांचे 6 सहकारी नंदन निलेकनी, एस. क्रिस, गोपाल कृष्णन, एस. डी. शिबुलाल, एन. एस. राघवन, के. दिनेश आणि अशोक अरोरा हे सर्वजण त्यांच्या स्वप्नाला नाव देण्यासाठी पुण्यातील 120 स्क्वेअर फूट अपार्टमेंटमध्ये एकत्र आले. इन्फोसिस ही एक संस्था सुरू करण्यासाठी जरी त्यांच्याकडे लागणारी आवश्यक ती साधने नव्हती, तरी एकमेकांसाठी ते सर्वजण होते. त्यांच्या पत्नीचा आधार होता, तसे दृढ निर्धार आणि सकारात्मक दृष्टिकोन होता. इन्फोसिस कन्सल्टंट प्रायव्हेट ली या नावाने कंपनीची नोंदणी झाली. तसेच राघवन यांच्या माटुंगा येथील घराची रजिस्टर्ड ऑफिस म्हणून नोंदणी करण्यात आली. पुढे 11 वर्षानंतर 1992 मध्ये कंपनीचं नाव बदलून इन्फोसिस टेक्नॉलॉजी ली असं ठेवण्यात आलं. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे या मॅग्निफिसंट 7 ने कॉर्पोरेट जगतात आपली मोहर उमटवण्यासाठी पुढे पाऊल टाकलं. या त्यांच्या विनम्र सुरुवातीतच एक मोठ्या अशा संस्थेचा पाया रचला गेला, ज्या संस्थेबद्दल भारतातील तसेच जगातील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT इंडस्ट्रीमध्ये दबदबा, आदर, कौतुक आणि हेवाही निर्माण झाला. बुद्धीद्वारे समर्थित मूल्यांद्वारे चलित पॉवर्ड बाय इंटेलेक्ट, ड्रायव्हन बाय व्हॅल्यूज हे नारायण मूर्तींनी त्यांच्या संपूर्ण जीवनात प्रत्येक ठिकाणी उपयोगात आणलेलं बोधवाक्य आहे. फक्त वैयक्तिकच नाही तर व्यावसायिक आघाडीवर सुद्धा त्यांनी या गोष्टीचं इतकं काटेकोरपणे अनुसरण केलं आहे की त्यांनी त्यांच्या स्पर्धकांना सुद्धा एक चांगलं उदाहरण घालून दिलं आहे. त्यांचा दृष्टिकोन, विजन त्यांना खूप स्पष्ट होता, पण मार्ग मात्र नवीन व चोखाळलेला होता. त्यांच्या मोहिमावरचा, मिशनवरचा विश्वास इतका ठाम होता की प्रत्येक अडथळा पार करून वादळांना तोंड देत पुढे जात असताना 7ही मित्र आणि सहकारी कुठेही डगमगले नाहीत. त्या काळी नवीन व्यवसाय सुरू करणं खूप अवघड होतं. त्या काळात व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देणारे गुंतवणूकदार नसत. मूर्ती आणि त्यांच्या मित्रांनी जमवलेली रक्कम अतिशय तोकडी होती. खरं म्हणजे त्यांना खूप मोठ्या रकमेची गरज होती, कारण त्यांना एक अशी कंपनी उभी करायची होती जी जागतिक अव्वल दर्जाच्या कंपन्यांशी स्पर्धा करू शकेल. या नवीन उदयाला येत असणाऱ्या सॉफ्टवेअर इंडस्ट्रीच्या भविष्याबद्दल कोणालाच खात्री नव्हती. त्यामुळे बँकांनीही कर्ज देण्यास नकार दिला. इतक्या समस्या असूनही हे मॅग्निफिसंट 7 मात्र आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यावर ठाम होते.
भागधारकांसाठी संपत्ती निर्माण करण्याचे अंतिम ध्येय असणाऱ्या इन्फोसिसच्या स्थापनेतून मूर्तींना 3 मुख्य सिद्धांताचे मार्गदर्शन मिळाले. त्या सिद्धांताचे आजही पालन केले जाते. एक कंपनी प्रामुख्याने व्यवहाराच्या आधारावर चालते, कोणत्या व्यक्तीद्वारे नाही. म्हणूनच कंपनीचे व्यवस्थापन आपले लक्ष वैयक्तिक मुद्द्यांपेक्षा कंपनीसाठी जे सर्वोत्तम आहे त्यावर केंद्रित करते. 2 नियोजन व नुकसान भरपाई याचा प्रभाव व्यवस्थापनावर स्पष्टपणे दिसत असल्यामुळे इन्फोसिस दीर्घकालीन उद्दिष्टावर आपले लक्ष